आता त्यांची इच्छापूर्ती व्हायची असेल तर योग्य निर्णय घेण्याची संधी द्यावा. पण मुंडेंबद्दल म्हणायचं झालं तर मुंडेंचा सहवास म्हणजे आनंद आहे. नेहमीच ते भेटल्यानंतर त्यांच्या सहवासात वेगवेगळ्या गोष्टी सांगणं, उत्साहाचं वातावरण निर्माण करायला, अधिकची माहिती देणं वगैरे नेहमीच करतात. आजही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विचार मांडले आणि मांडताना चिमटे घेणं हा त्यांचा स्वभाव गुण आहे. काही गोष्टी मात्र ते सांगताना स्वतःहून काही गोष्टीचा विसर पाडतात. आमच्या माणिकरावांची भेट झाली म्हणजे आठवण झाली, पण लक्ष्मण बंगारू लक्ष्मणला मात्र ते सहज विसर. कधी कधी सहवासाचा गुण आहे आमच्याकडे आला, पण बंगारू लक्ष्मण यांनी या देशात पहिली सुरुवात केली. बाईक समोर बोलाय, कधी अधिकृत असतो कधी अधिकृत नसतो. बंगारू लक्ष्मण यांना अधिकृत माहिती होतं, त्यांनी समोर ठेवून बोलले. याचा अर्थ जे काही झालं योग्य झालं म्हणत नाही, आताही झालं त्याचं कोणी समर्थन करत नाही आणि योग्य अयोग्य या विषयात आम्ही जात नाही. पण शेवटी प्रत्येक पक्ष आयडिओलॉजी जी आहे, ध्येय धोरण आहे ते आपण पाळत असतो आणि म्हणून आपल्या वरिष्ठांची ज्येष्ठांची नावं मनात असतात आणि मनात असलेलं स्मरण करायलाच पाहिजे असं काही नसतं. तेव्हा गांधींचं नाव आमच्या मनात होतं, त्या सेवाग्रामला त्या ठिकाणी तोंडावर आलं नसेल आणि म्हणून तुम्ही असं होतं योग्य. पण गांधीजींची आयडिओलॉजी आम्ही एवढी वर्ष स्वातंत्र्यानंतर 64 वर्ष आम्ही अनुकरण करतोय, आम्ही अंमलबजावणी केली आहे, आम्ही आत्मसात केली, अंमलही केला. तुम्ही लांबूनच पाहताय, लांबूनच पाहताय. आणि म्हणून तुम्हाला मला असं वाटतं मुंडे साहेब एवढी मनाने तुम्ही आमच्या जवळ आता कायमच्या जवळ या, मग उप हे लागणारच नाही. आम्हाला ऐकायला बरं वाटत नाही. मुंडे साहेबांना उपनेता लोकसभा उपमुख्यमंत्री मुंडे साहेबांची क्षमता पाहता, कर्तृत्व पाहता त्यांना उप लागू नये, मुख्य लागलं पाहिजे आणि म्हणून योग्य निर्णय त्यांनी घ्यावा असं मला त्यांना वाटतं. आणि मी सांगतो ही संधी लोकमनने अतिशय चांगली साध्य करून दिलेली आहे. लोकमन त्यांच्या नावामध्ये मन आहे किंवा मन ओळखती म्हणून योग्य ते मार्गदर्शन मी ते समोर ठेवलंय. योग्य दिशेने वाटचाल होईल यामध्ये मला खात्री वाटते. पण लोकमन यांनी 25 वर्ष पूर्ण जी केलेली आहे, खरं त्यांचं अभिनंदन हे करणं आवश्यक आहे. कुठलंही वृत्तपत्र आमच्या वृत्तपत्राला 2च वर्ष लागले. हे वृत्तपत्र चालवणं किती कठीण आहे, फारच कठीण आहे. जसे माननीय विलासरावजी देशमुख यांनाही अनुभव, फार कठीण गोष्ट आजच्या काळात मराठी वृत्तपत्र चालवणं फार कठीण. तरी आम्ही त्याच्यात उडी मारली. त्याला कारण आहे, राजकीय लोक वृत्तपत्र क्षेत्रात येतात त्यांचा उद्देश वेगळा असतो. कारण मी तर गेले 45 वर्ष राजकारणात आहे, शिवसेनेत होतो, आता काँग्रेसमध्ये आहे. आम्ही वृत्तपत्र पाहतो, मीडियाला पाहतो, पूर्वीचा आताचा. या मीडियाच्या कार्यपद्धतीवर जो फरक पडलाय त्याची खरी बळी कोण असतात? राजकारणीच असतात, राजकारणीच असतात. एक उत्तम उदाहरण आज कदाचित परत आमचे विलासराव देशमुख देतील प्रहारला. खरं अतिशय चांगलं उदाहरण त्यांनी पुण्याचं उदाहरण दिलं, ते आधी देतील, मी काय ते सांगत नाही. की पहिली वृत्तपत्र वाचायला जाण्यासाठी उत्सुकता, कधी पैसे देतो वृत्तपत्र घेतो आणि आपण ते पाहतो, काय आपलं कुठे नाव असेल का, चांगली बातमी असेल का, चांगली माहिती मिळेल का, एखाद्या प्रोजेक्टची एखाद्या स्थळाची कुठली चांगलं प्रबोधन होईल माहिती मिळेल यासाठी वृत्तपत्र आपण घेऊन वाचण्याचा प्रयत्न करत होतो. आताचा काळ बदललाय. सकाळी वृत्तपत्र बाजारावरून पडलेले असतात, उघडायचं धाडस होत नाही. आपला उल्लेख काय असेल कसा असेल हे आपल्याला आता पाहायला मिळणार. या भीतीने आपण वृत्तपत्र वाचायला म्हणजे उचलायला भीती वाटते. ही आजची परिस्थिती. तेव्हा आणि आज हा फरक पडत चाललाय. हा मीडियाच्या दृष्टीने उपयुक्त आहे का, योग्य आहे का, याचाही विचार होणं आज आवश्यक
असं मला वाटतं. पत्रकारिता चौथा स्तंभ या देशाच्या घटनेमध्ये या चौथ्या स्तंभाला अतिशय स्तंभाला एवढं महत्व दिलेलं आहे की का आज आपण की प्रत्येक जण मीडियाचा आदर जो करतो हा त्याच्यामुळे करतो. प्रत्येक गोष्टीवर अंकुश, राजकारणावर अंकुश ठेवणं, प्रशासनावर अंकुश ठेवणं, चुकीच्या गोष्टीला नजरेला आणून देणं, चांगल्या गोष्टीची माहिती देणं, चांगलं वृत्त लवकरच लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम आहे. पण आता हे काम बाजूला आणि ब्लॅकमेलिंग हे काम राहिलं. सगळ्याच गोष्टी ज्या काय गोष्टी घडतात, ज्या प्रकारे राजकारणी लोकांना बदनाम केलं जातं, मी या मताचा आहे. मला एवढी वर्ष 40-45 वर्ष लागली नारायण राणे गाठा. माननीय विलासरावांना त्याच्यापेक्षा जास्त वर्ष लागली असती. मुंडे साहेबांना तेवढीच वर्ष लागली असती. एवढी वर्ष राजकारणात सकाळ संध्याकाळ दिवसाला 18 तास 10-12 18 तास काम करायचं, सेवाभावी दृष्टीने लोकांची सेवा करायची, प्रश्न सोडत एवढं काम केल्यानंतर पत्रकारितेच्या एका ओळीने एका बातमीने त्या व्यक्तीला राजकारणातून उठवायचा जो प्रयत्न होतो हा समाजाच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने पोषक आहे का? एक राज्यकर्ता निर्माण करायला 40 वर्ष लागतात आणि एका ओळीने तो उद्ध्वस्त करायचा प्रयत्न होतो, एका बातमीने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो. हा समाजाच्या दृष्टीने चांगला आहे का? याचा विचार होणं आवश्यक आहे. लोकमत 25 वर्ष वृत्तपत्र चालवत असताना त्यांनी कटुता मिळवली नाही, लोकप्रियता मिळवली, म्हणून तिघात आम्ही एकत्र आलो. लोकमतच्या 25 वर्षाच्या कार्यपद्धती, या कार्यपद्धतीमुळे पत्रकारितेचा आदर्श आणि पावित्र्य टिकवल्यामुळे आम्हाला इथे यावंसं वाटलं, अभिनंदन करावंसं वाटलं, पुढच्या वाटचाली शुभेच्छा द्याव्याच्या वाटल्या. पत्रकारितेचं पावित्र्य टिकवलं म्हणून हे टिकलं गेलं पाहिजे बांधव. आम्ही राजकारणात असताना आम्ही जे सामाजिकतेचं व्रत घेतलंय या मागे आमचं काहीतरी भावना असतात, आमचे श्रम असतात, हे कोणी का लक्षात घेत नाही. आज एकच प्रकार ब्रेकिंग न्यूज, चांगला ब्रेकिंग न्यूज नाही. कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या मागे, कुठल्या ना कुठल्या उद्योजकांच्या मागे. परवा बिल्डर माफिया. आज सांगा मुंबई बिल्डर जी काय प्रगती होते, कर भरणारे सगळे उद्योजक आहेत. कर भरले जातात म्हणून राज्य आणि देश चालतो. कर जर भरलाच नाही, सगळ्यांना टॅक्स फ्री असतील, ते राज्य आणि देश चालेल कसं? कोणाच्या पैशाने चालेल? त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चालेल. हो चुकीचं असेल, काही चुकीचं जरूर सांगा, दाखवा, पण उद्ध्वस्त करण्यासाठी निघालाय. समाज उद्ध्वस्त होतो याचा अर्थ देशाला झळ लागते. देश अधोगतीकडे च्या मार्गाने जेव्हा जातो किंवा आर्थिक डंगायला येतो, याची कारणं आपण शोधली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला तसं होऊ नये प्रयत्न केला पाहिजे. आज अतिशय 25 वर्ष लोकमत चाललं. मी त्यांचं अभिनंदन करत असताना आपण जे पावित्र्य टिकवता असेल पुढे टिकवलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणूनच आज मुद्दामून या ठिकाणी या निमित्ताने मी आलेलो आहे. आणि त्याचबरोबर असं मला वाटलं या निमित्ताने आलो असताना आज मला एक गोष्ट खरोखर एक समाधानाची वाटली. काल दसरा, एक आपल्या हिंदूंमध्ये असा एक सण आहे दसऱ्याचा की सर्वच लोक फार आनंदी असतात, उत्साहामध्ये दसऱ्याचा. सगळीकडे फुलं असतात, उत्साहाचं वातावरण असतं, सोनं लुटलं जात असतं आणि सर्व उत्साहाचं वातावरण असतं. काल दसरा, आजही दसऱ्यासारखंच वातावरण लातूरमध्ये दिसतंय. एक अतिशय चांगलं दिसतंय आणि त्या लोकमनमुळे दिसतंय हे सांगत असताना काल मुंबई दसऱ्या दिवशी काय साजरा झाला तिकडे? शिवाजी पार्कला शिमगा. आमच्या मुंबईचे मित्र लोक दसऱ्या दिवशी सोनं लुटतात, चांगलं बोलतात, कपडे लत्ते घालतात, सोनं घ्यायला जातात, ते शिव्या द्यायला शिवाजी पार्क. शिवाय चांगलं नाही बोल, जे काही चांगलं. आणि देशमुख साहेब अमित पण आमदार आहे, ते मंत्री आहे, इथे घराणेशी. नारायण राणे मंत्री आहे, निलेश राणे खासदार आहे, नितेश राजकारणात आहे, घराणेशाही. मग बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, घराणेशाही नाही. मी नेमला नाही त्याला, जनतेने नेमलं. 2 टायमा धान्य पाठवतात ना जनतेला ठाकरेंतर्फे, म्हणून जनता सांगते यांना